अहंकार घाताला कारण आहे, म्हणून अहंकार कधी असता कामा नाही की मी श्रीमंत आहे, मी श्रेष्ठ आहे, मीच हुशार आहे, मीच बुद्धिमान आहे, मीच योग्य आहे, विचार कधीही करायचा नाही. आपल्यापेक्षाही देवाने जगामध्ये सगळ्यात भारी भारी लोक बनवलेले आणि जगामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. आपण श्रेष्ठ का आहोत? देवाने बनवलं म्हणून त्याने एक झटका दिला की आपलं सगळं जागेवर राहत नाही, पण स्वतःला श्रेष्ठ समजायचं नाही. कधी गणेशजींनी सगळ्यांना परास्त केलं, सगळ्यांना हरवलं. महादेव त्या ठिकाणी लीला बघताय. त्वया कृत्वा महालीला गणगर्वोपहारित अस्मै दत्वा बलं भूरि देवगर्वश्च शंकर. त्वया कृत्वा महालीला, महालीला भगवंत बघताय. गण गर्वोपहारितः, सगळ्या गणांचं गर्वाचं हरण होताना महादेवाने बघितलं आणि भगवान महादेव बल पराक्रम बघण्यामध्ये व्यस्त झाले. सगळ्यांना हरवल्यानंतर आता महादेव युद्धाकरता उभे राहिले. जेव्हा महादेव युद्धाकरता उभे राहिले त्यावेळेस गणेशजींचं आणि महादेवाचं महाभयानक युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गणेशजी अजिबात परास्त होत नव्हते, म्हणून महादेवाने पशुपती अस्त्र घेतले. पशुपती अस्त्र घेतल्याबरोबर महादेवाने पशुपती अस्त्र गणेशजींवर चालवलं आणि पाशुपतास्त्र चालवल्याबरोबर गणेशजींची मान धडापासून वेगळी झाली. एका बाजूला मस्तक पडलं, एका बाजूला धड पडलं. महाभयानक असा आवाज झाला. जया आणि विजया बाहेर धावत पडत आल्या. जया आणि विजयाने गणेशजींना मरणासन्न अवस्थेमध्ये बघितलं, आक्रोश केला, धावत पळत गेला. देवी पार्वतीला बातमी समजली. देवी पार्वतीने डोळे उघडले. देवी पार्वती भयभीत होऊन धावत पळत आल्या आणि गुहेच्या द्वारावर आल्यानंतर बघतात तर गणेशजींचं मस्तक धडापासून वेगळं झालं. देवी भगवतीला क्रोध आला. देवी भगवतीचा क्रोध बघितला आणि सर्वजण भयभीत झाले. भगवान महादेव सुद्धा भयभीत झाले. सर्व शिवगण भयभीत झाले. सर्व साधू संत भयभीत झाले की देवी पार्वतीच्या क्रोधाने त्रैलोक्याचा विनाश तर होणार नाही ना. म्हणून सगळ्यांनी हात जोडले आणि देवी पार्वतीच्या समोर आपण क्षमा मागायला लागले. देवी पार्वतीने सांगितलं, जोपर्यंत माझ्या पुत्राला जिवंत महादेव करत नाही तोपर्यंत माझा हा क्रोध थांबणार नाही. त्यावेळेस भगवान महादेवाने आपल्या गणांना सांगितलं, जा उत्तर दिशेला. सगळ्यात पहिल्यांदा जो प्राणी सापडेल त्याचं मस्तक तोडून आणा. त्याचं मस्तक घेऊन निघाले. शिवगण उत्तर दिशेला गेले आणि उत्तर दिशेला गेल्यानंतर ऐरावत वंशाच्या हत्तीचं पिलू झोपलेलं होतं. जमिनीवर तोंड ठेवून त्याचं मस्तक काढलं आणि त्याचं मस्तक घेऊन आले. भगवान महादेवाने ते मस्तक त्या ठिकाणी गणेशजींच्या देहाला लावलेलं आहे आणि गणेशजींच्या देहाला मस्तक लावल्याबरोबर त्या ठिकाणी गणेशजी त्यांच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर गणेशजींमध्ये चैतन्य निर्माण झालं. गणेशजी उठून उभे राहिले आणि गणेशजी उठून उभे राहिल्यानंतर आताही देवी पार्वतीचा क्रोध शांत होत नव्हता. त्यावेळेस सगळ्यांनी हात जोडले आणि देवी पार्वतीला म्हणतायत, मा कृपा करा. भवानी कृपा
सगळ्यांनी त्या ठिकाणी देवी भगवतीची आराधना केली. देवी भगवतीचं महाभयानक रूप बघितलं आणि महादेव थंडगार झाले. महादेव एक पाऊल मागे सरकले. एकाला राग आला की दुसऱ्याने थंड झालं पाहिजे आणि दुसरा व्यक्ती तापला की समोरच्याने थंड झालं पाहिजे. दोघही जण एकाच वेळेस तापले तर त्या ठिकाणी महायुद्ध होत असत. म्हणून एकाला राग आला की दुसऱ्याने सांभाळलं पाहिजे आणि दुसऱ्याला राग आला की पहिल्याने सांभाळलं पाहिजे. भगवान महादेव शांत झाले. जे महादेव संहारकारी आहे, त्रिनेत्र उघडल्यानंतर जगताचा संहार करतात, ते महादेव सुद्धा देवी पार्वतीच्या समोर शांत झाले. देवी पार्वतीच्या समोर शांत झाले. क्षणभर महादेवालाही भय वाटलं. पती पत्नीमध्ये एकामेकाच्या बद्दल कधीही भय असता कामा नये. प्रेम असलं पाहिजे, भय कधीही असता कामा नये. भय केव्हा निर्माण होतं? ज्या वेळेस आपण एकामेकाला जाणलं नसेल तर भय निर्माण होतं. एका ठिकाणी नवीन लग्न झालं आणि नवीन लग्न झाल्यानंतर पत्नीने बघितलं, पतीला एक वाक्य बोलायची सवय होती. त्यावेळेस ते नाही तर जेवायला वाढ, नाही तर पटकन पाणी आण, नाही तर. 1 वर्ष झालं पत्नी घाबरत होती. नाहीतर काय होईल बाई? 1 वर्षपर्यंत घाबरत होती. 1 वर्ष झालं आणि 1 वर्ष झाल्यानंतर पत्नीने विचार केला, आपण बघूया, नाही तर काय होईल. बघूच म्हटले आता काही नवीन नवरी राहिली. झालं म्हटले 1 वर्ष, आता किती दिवस घाबरायचं. पण तिनेही एक दिवस विचार केला, आज बघूच, नाही तरच्या पुढे काय आहे. याची आंघोळ झाली सकाळी आणि आंघोळ झाल्याबरोबर पती जसा बाथरूम मधून बाहेर निघाला, त्याने आवाज दिला, चहा, नाही तर. तिने सांगितलं आणणार नाही, नाहीतर काय सांगा. त्याने सांगितलं नाही तर मी जाऊन स्वतः चहा बनवून घेईन. तिने विचार केला, एवढं सोपं होतं? मला माहीतच नाही एवढं सोपं होतं. 1 वर्षापासून उगीच घाबरत होते. उगीच 1 वर्ष वाया गेलं घाबरून. मला माहीतच नाही एवढं सोपं होतं. झूम केलं 50% वर. पतीने काय सांगितलं, तू नाही बनवणार तर मी माझ्या हाताने बनवली. एवढं सोपं होतं. पण एकाला राग आला की दुसऱ्याने शांत झालं पाहिजे आणि दुसऱ्याचा राग आला की पहिल्याने शांत राहिलं पाहिजे. पती पत्नीपैकी पतीला राग आला की पत्नीने सांभाळलं पाहिजे आणि पत्नीला राग आला की पतीने शांत राहिलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. तेवढा वेळ गेला की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला वेळ लागत नाही. पण तेवढ्या वेळेत जर दोनही जण तापले तर घमासान युद्ध झाल्याशिवाय राहत नाही. महादेव सुद्धा थोडा वेळ शांत बसले. महादेव सुद्धा मागे सरकले. जेव्हा काही वेळानंतर देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला तेव्हा भगवान महादेवाने गणेशजींच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला. महादेवाने ही आपली शक्ती गणेशजींमध्ये प्रवेश केली आणि घोषणा केली की ज्याला गजाचा आनंद, गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे मुख, ज्याला गजाचा आनंद लावलेला आहे, इथून पुढे त्याचं नाव राहील गजानन. बोला गजानन गणेश भगवान की जय. गजानन गणेश भगवान की जय. गजानन गणेश भगवान की जय. गजानन गणेशजी त्यांना गजमुख म्हटलं गेलेलं आहे, गजानन म्हटलं गेलेलं आहे. भगवान महादेवाने गणेशजींचं मस्तक का उडवलं होतं त्यामागे कारण होतं. गणेशजींना देवी पार्वतीनेच बनवलेलं होतं. गणेशजी आधी फक्त पार्वतीचे पुत्र होते, पण गणेशजींचं मस्तक उडवल्यानंतर महादेवाने स्वतःची शक्ती सुद्धा गणेशजींमध्ये प्रविष्ट केली आणि जेव्हा स्वतःची शक्ती गणेशजींमध्ये
प्रविष्ट केली त्यावेळेस आता पार्वतीची ही शक्ती आणि महादेवाची ही शक्ती म्हणजे आता पुत्र झालेले आहेत दोघांचे. आणि हत्तीचंच मुख का लावलं त्याच्याही मागे कारण आहे. हत्ती जेव्हा सोंडेतून आवाज काढतो त्यावेळेस ओरडत असताना ओंकाराचा ध्वनी बाहेर पडतो. महादेव ओंकार रूप आहे. महादेवाला आपलं स्वरूप गणेशजींना द्यायचं होतं म्हणून महादेवाने हत्तीचं मुख गणेशजींना लावलं. ज्याला मारता येतं त्याला जिवंतही करता येतं. महादेवाने मारलंही आणि जिवंतही केलेलं आहे. आता हे दोघांचेही पुत्र झालेले आहेत म्हणून पार्वती आणि महादेवाचे पुत्र गणेशजी झालेले आहेत. असे गणेशजी कसे आहेत तर म्हणतात पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात माळा विश्वहरांच्या घातल्यात माळा आशाचा आवाज तरवर झाला रे गणपती माझा नाचला. आशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचला. आशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचला. पार्वतीच्या बाळा गणपती माझा नाचला. लाडो सगळी भक्ती भावनी देवाला वाहू लाडो सगळी भक्ती भावनी देवाला वाहू गणरायाचा गुणगान गाऊ देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला पाहू देवाला सगळ्यांनी एकदा जागेवर उभं राहा बरं. राहू दे. Thank you.